स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आमच्याकडे दुपारपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली। तर पाऊस सुरू झाला ना, मग मी अशा पद्धतीने कुंड्या पावसामध्ये ठेवते, जेणेकरून पावसाचं पाणी या झाडांना मिळतं आणि पावसाचं पाणी झाडांना मिळाल्यानंतर ते खूप छान खुलतात। आणि जर पावसाचं पाणी झाडांना मिळालं ना, तर मग या झाडांना, छोट्या छोट्या झाडांना दुसरे खतं देण्याचीही गरज पडत नाही। आणि शक्यतो मी या कुंड्यांमधल्या झाडांना कोणतीही खतं देत नाही। ते फक्त एवढंच काम करायचं की पाऊस आल्यानंतर पावसामध्ये ठेवायचे हे झाडं, आणि पाऊस गेल्यानंतर परत मग मी ते झाडं पोषमध्ये ठेवते। आणि इथे बघू शकता तुम्ही, समोर सीताफळाचं झाड आहे, गणेश वेल आहे, कुंदाची वेल आहे, मोगऱ्याची वेल आहे। ते सर्व झाडं किती छान हिरवेगार टवटवीत दिसत आहेत, कारण या झाडांना रोज पावसाचं पाणी मिळतं, डायरेक्टली सकाळचा सूर्यप्रकाश मिळतो, तर त्यामुळे हे झाडं जास्त टवटवीत आहेत। तसेच या कुंड्यांमधल्या झाडांना जास्त ऊन भेटत नाही आणि पावसाचं पाणी डायरेक्टली भेटत नाही, तर त्यामुळे या कुंड्या मी अशा पद्धतीने उन्हामध्ये किंवा पावसामध्ये ठेवत असते। त्यामुळे मग ते झाडं छान टवटवीत होतात। सध्या आमच्या अपराजिताच्या वेलीला खूप छान फुलं फुललेली आहेत आणि कुंदाच्या वेलीला सुद्धा फुलं यायला सुरुवात झाली। तर आताच मी काही झाडं पोषमध्ये होते, तर मग ते पावसात ठेवले, कारण की पावसाच्या पाण्याने झाडं चांगले येतात, मस्त खुलतात। आणि सर्व झाडं नाही ठेवता आले एकदाच, कारण की तिथे जागा पण नसते खाली सर्व झाडं ठेवायला। त्यामुळे मी अर्धे झाडं ठेवते, अर्ध्या झाडांना पावसाचं पाणी भेटलं त्यानंतर दुसरी झाडं ठेवत असते। तर चला, माझं अर्धच काम राहिलं, मी घरात आले, कारण की हे आत्ताच आलेत बाहेरून आणि बाहेर पाऊस चालू होता, पावसात भिजून आले होते ते। तर त्यांना खायचे काहीतरी गरम गरम कुरकुरीत, तर चला आपण काहीतरी कुरकुरीत बनवू। रिमझिम पाऊस चालू असताना काहीतरी कुरकुरीत खायचं म्हटलं तर आपल्याला पटकन कांदा भजी सुचतात। तर मी हे आज कांदा भजीच बनवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने। तर 2 कांद्याचे मी अशा पद्धतीने गोल स्लाइस करून घेतले, म्हणजेच गोल रिंग तयार करून घेतल्या। आणि त्यानंतर इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये 1 चमचाभर मिरची पावडर घातली, 1 चमचाभर धना पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलं। त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं। तर हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे बेटर तयार करून घेतलं आहे। आता मी इथे घेतलेली आहे मक्काची पापडी। तर ही पापडी अशा पद्धतीने क्रश करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कांदा भजी करायला घ्यायची। कांदा भजी करण्यासाठी मी इथे बेसनचा जो घोळ तयार करून घेतलेला आहे, मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये कांद्याचे रिंग्स अशा पद्धतीने डीप करून क्रश केलेल्या मक्याच्या पापडीमध्ये पुन्हा एकदा डीप करून घ्यायचे। त्यानंतर हे ऑनियन रिंग्स तळून घ्यायचे। तर हे ऑनियन रिंग्स तळण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर चला, तेलामध्ये आपण ही तळून घेऊ। तर अशा पद्धतीने सर्वच ऑनियन रिंग्स डीप करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या। एक ऑनियन रिंग्स डीप करून तळून घ्यायची, सर्वच ऑनियन रिंग्स डीप करून ठेवायच्या नाही, त्यामुळे जी मक्याची पापडी असते ती लूज पडते, कुरकुरीत राहत नाही। हे ऑनियन रिंग्स तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या। जास्त कमी गरम तेल असले तरी ते ऑनियन रिंग्स कुरकुरीत होत नाहीत, लूज होतात। आणि जर जास्त कडकडीत तेल गरम असेल तर पटकन काळपट होतात, करपतात। तर त्यामुळे अशा पद्धतीने मध्यम आचेवर ऑनियन रिंग्स तळून घ्यायच्या। तर असे हे वेगळ्या पद्धतीने तयार केलेले कुरकुरीत कांदा भजी तुम्ही कधी खाल्लेत का? नसेल खाल्ले तर नक्कीच करून पहा, खूप छान कुरकुरीत होतात आणि टेस्टी पण होतात। तर मस्त गरम गरम आम्ही आज बनवलेले आहेत कांद्याची भजी, पण नेहमीचे कांदा भज्यासारखे भजे नाहीत, हे वेगळे आहेत। बघू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत ऑनियन रिंग्स आणि उरलेल्या बॅटरचे असे गोल भजे पण बनवले एकदम साधे, पण ते पण छान कुरकुरीत झाले। खाऊन बघा। एकदम भारी झाले, हे पण खाऊन बघा। एकदम छान कुरकुरीत झाले। छोटा भजी खूप छान झाले। तर आजची ही कांदा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।